माझ्याने नाही होणार, मला माफ करा. अरे का नाही होणार? तुम्ही सर्व इथे नाचायला आला होतात ना, आणि तेही स्वतःच्या मर्जीनेच. कमाल आहे ना मास्टरजी. आणि हे जे तुमचे चमचे आहेत ना, ते 2-4 लोकांसमोर नाचू नाही शकत, तर मग उद्या सर्व देशासमोर कसे नाचतील? इथे ना सगळी गडबड झालीये. नीलमुळे अर्धे कंटेस्टंट्स आधीच पळून गेलेत आणि बाकीचे राहिलेले पण पळून जातील. प्लीज इथे लवकर ये, कारण माझा परफॉर्मन्स 1.5 तासाने नाही तर केव्हाही स्टार्ट होऊ शकतो. मला माहितीये मी जे पाऊल उचलले ते चुकीचे, पण आता दुसरा मार्गच उरला नाही. आजकालच्या मुलींना तर लाज वगैरे काय राहिलीच नाही. सजून सवरून एकटाच फिरतात रस्त्यावर. एजे तू? या, ट्विंकलशी काही बोलायचं होतं. हाय ट्विंकल. पाय कसा आहे? बेटर. आय नो जे काही चाललंय ते ठीक नाहीये. पायाला इतकं लागलंय तरी सुद्धा तू डान्स करायला तयार आहेस. अँड आय एम प्रिटी शुअर बाहेरचे सगळे लोक तुझ्या परफॉर्मन्सने इम्प्रेस होतील. नो रिअली. पण स्वातीच्या परफॉर्मन्स नंतर मला नाही वाटत की आपण या शोला वाचवू शकू. आणि म्हणून मला तुझ्यावर कोणताच दबाव नाही टाकायचा. पण जर तुला या कॉम्पिटिशन मधून बॅकआउट. नाही नाही बेटा. आंटी एक सेकंड, जस्ट 1 सेकंड. जर तुला बॅकआउट करायचं असेल ट्विंकल, आरामात करू शकतेस. आणि ट्रस्ट मी, मला वाईट नाही वाटणार. नाही नाही, असं काही नाही. परफॉर्म करायला काय प्रॉब्लेम आहे? आता राहिला पायाचा प्रश्न. ज्या प्रकारे कॉम्पिटिशन जिंकण्याची तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे ट्विंकलची इच्छा आहे. आणि जितकी डान्स कॉम्पिटिशन तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तितकीच ट्विंकलला पण. आफ्टर ऑल तुमचं दोघांचं स्वप्न सुद्धा एकच आहे. ट्रस्ट मी, तुझी स्टुडंट तुला हरू नाही देणार. ट्विंकल, थँक्यू. तू माझ्याविषयी आणि या कॉम्पिटिशन विषयी बराच विचार केलास. लो, मला नाही माहित पुढे या परफॉर्मन्सचा काय रिझल्ट येतो ते. नो, आय हॅव नो आयडिया. पण मला हे नक्कीच माहिती आहे, माझ्यासाठी ऑलरेडी तू एक विनर आहेस. सो ऑल द बेस्ट. यू रॉक. डोंट वरी. ऑलराइट, तर मग तू तयार राहा. बेस्ट ऑफ लक. ओके. आता हे दात दाखवणं बंद कर. मी रोशनीला घेऊन येते. तोपर्यंत तू इकडे सांभाळून घे, समजलीस? कुठे गेले हे सर्वजण? जर कोणी पाहिलं तर? आय मस्ट से की तू प्रूव्ह केलंस की तू फक्त बोलण्यातच नाहीस, तर खरोखरच इथला एक राजा आहेस. आफ्टर ऑल तू या कर्नालच्या लोकांना दाखवून दिलंस की डान्स करणं त्यांच्या हातातली गोष्ट नाही. पाहिलंस ना कसे एक एक जण कॉम्पिटिशन मधून बाहेर होत गेले. काय झालंय काकी?
तुम्ही तर आतापासूनच मला जिंकण्याचं श्रेय द्यायला लागलात. अजून तर एक डान्स बाकी आहे. खरं बोललास नील, अजून शेवटचा परफॉर्मन्स बाकी आहे. पण या परफॉर्मन्स नंतर तुझी ही जीत हार मध्ये बदलून जाईल. मग तुला परफॉर्मन्स पसंत येवो वा नाही येवो. अरे काकी, तुम्ही तर सरड्यापेक्षाही लवकर रंग बदलताय. चला तुम्हीच सांगा ना की डान्स परफॉर्मन्स खराब असताना सुद्धा माझी जीत हार मध्ये कशी बदलून जाईल. कारण ट्विंकल आज डान्स नाही करणार. कारण शेवटचा परफॉर्मन्स एक मुलगी करणार. एक मिनिट काकी, तुम्ही हे तुमचं बोलणं ना आपल्या मुलीपर्यंतच ठेवा. कारण कर्नालच्या मुलींना असं चौकात उभं राहून नाचण्याची सवय नाहीये. फार गर्व आहे कर्नालच्या मुलींवर. गर्व नाही काकी, याला विश्वास म्हणतात. आणि तुम्ही तर कर्नालच्या मुलींची गोष्ट सोडून द्या. या सर्व कर्नाल शहरामधून ना या नौटंकीत कोणीच भाग नाही घेणार. मला माफ कर नील. तुम्हा मुंबईवाल्यांना जे काय करायचं असेल ते करा. ट्विंकल आहे, परफॉर्म करायला चाललीये. इतक्या घाईत होती की भेटली पण नाही. घाई तर आहेच तुझी हार बघण्यासाठी. तेही बघूच काकी. आता तिला डान्स तरी करू द्या. अगं कम्मो, लस्सी आणायला तर मी विसरलोच. मी लस्सी घेऊन येतो. अहो त्याची काहीच गरज नाहीये. नाही हो नाही, आमच्याकडे बाजारातील नाक्यावर चांगली लस्सी मिळते. बस आत्ता घेऊन येतो मी. घ्या भाऊ, तुम्ही लाडू घ्या ना जरा. आज तुम्ही कर्नलमध्ये कोणी मुलाला पाहायला येणार होतात का? त्याचं काय ना, मुलाच्या आईचा पाय तुटलाय आणि अशा परिस्थितीत ती तुमचं स्वागत कसं काय करू शकेल? काय झालं भाऊ? तुम्ही थोडे त्रासलेले दिसताय मला. तुम्हाला काही विचारायचंय का? ते तुमचा पाय तर बरोबर आहे ना? हो, माझा पाय तर एकदम ठीक आहे. नाही, त्याचं काय झालं, एका माणसाचा फोन आला होता. तो सांगत होता की तुमचा पाय तुटलाय, त्यामुळे आज पाहायचा कार्यक्रम होऊ शकणार नाही. काय? कोण बोललं असं तुम्हाला? मी तर एकदम ठीक आहे भाऊ. हे बघा, नागिन डान्स पण करू शकते. कोणी सांगितलं तुम्हाला की मी लंगडी आहे म्हणून? अहो तुम्ही पण ना, इतक्या मोठ्या शहरात बरीच नाती जुळत असतात. मग आता कोणी चुकीचा फोन केला असेल. तुम्ही इतका विचार नका करू. हा वहिनी, तुम्ही एकदम बरोबर बोललात. अहो भाऊ, तुम्ही समोसे खा, लाडू खा, कचोरी खा, सगळं खाऊन टाका हा तुम्ही. अगं सर्व खायला आजच सांगशील का? जे काम करायला आले ते तर करू दे. हो ताई, आता बैजूला बोलून घ्या, म्हणजे आजच या शुभ कामाचं श्री गणेश होईल ना. कुठे आहे तुझा बैजू? हे घ्या, आला तुमचा मुलगा. ये पोरा, ये ये. हा माझा मुलगा आहे. हो. अरे बस 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 बस. अरे बस ना. आई, माझ्या हाताने मिठाई खा. हो, खा रे, तोंड गोड कर. आता तर तुझं लग्नही होणार आहे. कुठे होतीस आतापर्यंत? इतका वेळ का लावलास? किती वेळपासून मी तुझी वाट पाहत होते. तुला माहितीये ना, सर्वजण ट्विंकलच्या परफॉर्मन्सची वाट पाहते आणि अजून बँडेज बांधायचं बाकी आहे. पाय वर कर. मम्मा, कमीत कमी तिला 2 मिनिटं श्वास तर घेऊ देत. तू बाजूला हो, मी करते. कर.
तिची अवस्था तरी बघ. मम्मा, तुला चांगलंच माहितीये की रोशनीला डान्सचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. तरी पण ही बिचारी आपल्यासाठी सगळं काही करते. आणि जर तू तिला असं प्रेशराईज केलंस तर बिचारी अजून नर्वस होईल. रोशनी, लुक ॲट मी. तुला घाबरायची काहीच गरज नाही, ओके? आज नील माझ्या किती जवळ होता. जर त्याने मला पाहिलं असतं तर सर्व काही संपलं असतं. आणि मी पापाजी दिदाला काय उत्तर देणार होते? त्यांचा विश्वास उडाला असता. सर्व संपलं असतं. पाहिलं असतं तर ना, पण पाहिलं तर नाही ना. इतकं नाटक करायची गरज नाही. मम्मा, प्लीज गप्प राहा. रोशनी, तू शांत हो. तू इतकी चांगली आहेस की तुझ्यासोबत काही वाईट होणारच नाही. आणि विश्वास ठेव, नीलला काही कोणालाच काही कळणार नाही. आय प्रॉमिस, ओके? अच्छा, एक काम कर, माझ्यासोबत ना दीर्घ श्वास घे. असं ब्रीद इन, ब्रीद आउट. असं 2 मिनिटं असं कर. तोपर्यंत मी पट्टी बांधते. बरं वाटतंय ना? परफॉर्मन्ससाठी तयार आहेस? हॅलो, कोण बोलतंय? मी चौहान बोलतोय. चौहानजी, हो बोला. ते माझ्या शेजाऱ्यांकडनं मला माहित पडलं की तुम्ही माझी चौकशी करत होतात. मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण बरं तुम्ही? हो, मी तुमच्या घरी आलो होतो. तुमच्या शेजाऱ्याने सांगितलं तुम्ही काही दिवस बाहेर गेलाय, ते त्यामुळे भेट नाही झाली. बरं चौहानजी, अतिशय महत्वाचं काम आहे, फार महत्वाचं. तेव्हा तुम्हाला भेटूनच मी सगळं काही सांगू शकेन. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही घरीच या. आपण इकडेच भेटू आणि बोलूया. ओके 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 ओके. आज संध्याकाळी तुम्हाला भेटायला येऊ. ओके. थँक्यू. अरे वा पोरा, मगाशीच ऐकलं की चांगली कसरत वगैरे करतोस, तब्येत चांगली बनवलीस. अंकल बावरून गेलात का? हे काय लहान मुलासारखं करताय? मला वाटतं बैजू आला. नालायक कुठला. ताई, मला ना कप पाहिजेत. माझ्या घरी पाहुणे आलेत अचानक, माझ्या सुनेच्या माहेरचे. हे काय, तुझे पाहुणे पण माझ्याच कपात चहा पितायत काय? काही हरकत नाही, ते लवकर धुवून मला पाठवून द्या बरं का. मी जाते. अज्जू, तू असा नवरदेवासारखा का बसलायस? कम्मू, तू तर सांगत होतीस की बैजूच्या लग्नाची बोलणी चालली. हो, हे तर बैजूसाठी स्थळ आलेलं आहे. हे काय बोलताय तुम्ही ताई? हा मुलगा बैजू नाहीये. नाही भाऊ, हा तर अज्जू आहे, बैजूचा छोटा भाऊ. नक्की? हात घ्या भाऊ. दोन्ही पोरं माझ्या डोळ्यासमोर जन्माला आली. मी नाही ओळखणार का? काय हो ताई, तुम्ही तर आमच्याशी खोटं बोललात. हे ठीक नाहीये. तरीच मी विचार करत होतो की हा मुलगा तुटक का वागतोय. बरं ऐकतेस, एक गोष्ट तर माझ्या मनात आलीये की या पोराबरोबर आपल्या टिंकीची जोडी तर चांगलीच जमेल बघ. हो तर हो, बरोबर बरोबर. असं असू शकतं की परमेश्वराने जोडी बनवून पाठवली असेल. तेव्हाच तर बैजूच्या जागी अज्जू आला. हो ना? खरंय. अजय आता फार झाला. काम आहेत मला निघतो मी. अरे ओ माय गॉड, काय झालं? मम्मा, रोशनी तर आपली घुंगरू इथेच विसरून गेली. इडियट. एक काम सुद्धा ठीक नाही होत. मम्मा, आपण हे तिला द्यायला हवेत ना? डोंट वरी, मला माहित आहे काय करायचंय ते. बस तू आतून कडीला, मी तिला हे घुंगरू देऊन येते.
आंटी तुम्ही इथे काय करताय? ट्विंकलचा परफॉर्मन्स सुरू होणार आहे. तुम्ही आता स्टेज जवळ असायला हवं होतं. ते ट्विंकल आपले घुंगरू विसरली होती, तेच द्यायला चालले होते. ओके, नो इश्यू. आंटी मी स्टेज जवळच चाललोय. मी देतो तिला. तुम्ही द्या मला. आणि तसंही तुम्ही परफॉर्मन्ससाठी जास्तच एक्साइट झाला होता, तर तुमचा अधिकार आहे. तुम्ही सुरुवातीपासून बघा. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त परफॉर्मन्स मॉनिटर करू शकता. तुम्ही गुरुजी आहात. डोंट वरी, मी देऊन येते. आंटी डोंट वरी, मी देईन. तुम्ही आरामात जाऊन बघा. द्या ते. डोंट वरी, तुम्ही जाऊन बघा. ट्विंकल ताई, ही गोष्ट आम्हाला अजिबात आवडली नाहीये. अजून लग्न ठरलेलं पण नाहीये आणि तुम्ही आतापासून खोटं बोलायला लागलात. अहो नाही हो भाऊ, असं काय बोलताय? आता तर तुमचं आमचं नातं जुळणार आहे. अहो तुमच्याशी भाऊ कशाला खोटं बोलू मी? ते काय ना भाऊ, तुमचाच मोठा गैरसमज झाला होता. तुम्हीच तर स्वतःहून अज्जूला बैजू आणि बैजूला अज्जू करून टाकलं. अगं मग तुझं तोंड काय शिवलं गेलं होतं? तू त्यांचा गैरसमज दूर का नाही केलास? अगं आई, इतकी कामं होती मला की मी विसरूनच गेले हे अज्जू बैजू. अहो भाऊ, दोघांची नावं सुद्धा एकसारखीच आहेत ना. गैरसमज झाला माझा पण. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. हे समोसे खा, समोसे घ्या, खा. पण ताई, हा? समोसे वगैरे खात राहू, पण बैजू कुठे आहे? आओ भाऊ, तुम्ही हे समोसे खा, समोसे. पण तुमचा मुलगा तुम्ही कुठे पण आहे? खा वहिनी. पोरगा तर आत्ता येईल माझा. काय झालं? थांब, मीच बांधतो. नर्वस आहेस? इट्स ओके, वाटणारच. पण शो चांगला करशील. आणि तसंही मला तुझे परत आभार मानायचे होते. तू माझ्यासाठी डान्स करतेस. मी नेहमीच तुझा आभारी असेल. आय विल नेव्हर फॉरगेट इट. ओके, झालं. स्टेज तुझी वाट बघते. काय झालं ट्विंकल? आज तर तू चौक्यावर चौके मारतेस आणि आज चेहरा इतका का झाकलायस? ही ओढणी चेहऱ्यावरून बाजूला तर काढ. हो बाईजी, ओढणी एकदा वर कराच. असं वाटतंय मुंबईची पोरं कर्नालला घाबरली. ट्विंकल, चेहरा का इतका झाकलायस? अचानक लोकांच्या वागण्याची तुला इतकी चिंता का वाटू लागली? अगं, ही ओढणी चेहऱ्यावरून बाजूला तर काढ.
हो भाईजी, ओढणी एकदा तरी वर कराच. आता मुजऱ्यात पण मुली चेहरा झाकायला लागल्या तर मग आम्हा मुजऱ्या पाहणाऱ्यांचं काय होणार? आणि तसंही अजून काही दिसत तर नाहीये.